सर्वांना अधिक महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. अधिक महिन्यात 33 गोपदम काढणे अतिशय महत्त्वाचं असतं. गायीमध्ये 33 कोटी देव समावलेले आहे. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून आपण 33 गोपदम व्रत आहे, की रोज हे व्रत पाळलं गेलं पाहिजे, की देवासमोर 33 गोपदम काढा किंवा मंदिरात जवळ काढा, नदी तीरी काढा, तुळशीसमोर काढा, दारासमोर, अंगणात कुठेही काढा. कशाही पद्धतीने काढा, आपण काढून त्याचे हळदी-कुंकू वाहून, आपण अक्षता वाहून त्याचं पूजन करू शकतो. तसेच गंगेलासुद्धा महत्त्व आहे. रोज आपण काय गंगेत एखाद्या पवित्र ठिकाणी नदीतीरी जाऊन स्नान करू शकत नाही, पण आपल्या घरी जी गंगा आहे ती गंगेची आपण पूजा करणं ह्या खूप महत्त्वाचं आहे. गंगा दशहरा म्हणून सुद्धा आता जस्ट होऊन गेलेला आहे. त्यावेळेस मी रांगोळी आणि पूजा केली होती. तो वेळ मी आत्ता टाकते. पूर्वीच्या काळी त्रिकाळ स्नान करत होते, पण सध्याच्या गतिमान युगात हे 3 वेळा स्नान करणं तर शक्य नाहीच आहे. पण एखाद्या सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणं गरजेचं आहे. गंगेचा प्रत्येक थेंब हा पवित्र आहे. त्यातील एक थेंब आपल्या अंघोळीच्या पाण्यात जर घेतला आणि खूप पवित्र मानलं जातं. याची जाणीव ठेवून स्नानाच्या वेळी मनःशुद्धीसाठी खालील श्लोक आहे. तो कसा आहे? तर गंगाच यमुनाच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निध्यं करून गंगामी नमे तव पादपंकज सुर सर वंदित दिव्यरूपम. उठुनिया प्राप्तकाळी वंदन वधा चंद्रमौळी श्री बिंदू माधवाजवळी स्नान करा गंगेचे, स्नान करा गोदेचे, स्नान दान जया अंतरी घडेल्या भागीरथीच्या तीरी, हरिकृपा करील त्यावरी ऐसे महात्मे गंगेचे. भागीरथीचे स्नान करा हृदयी स्मरून गंगाधरा, चुकेल 84चा फेरा ऐसे महात्मे गंगेचे. गंगा आहे स्वर्गावरती, पाताळी ती भोगावती, मृत्युलोकी हे विख्याती ऐसे महात्म्य गंगेचे. कृष्णा वेना तुंगभद्रा, शरयू कलिंदी नर्मदा, भीमा भामा मुख्य गोदा. करा स्नान गंगेचे. व्यास वाल्मिकी नारद मुनी, अत्री वसिष्ठ आणि जैमिनी, गुरुदत्त येथी माध्यनी ऐसे महात्मा गंगेचे. आली आषाढी एकादशी, चला जाऊ पंढरीसी, पांडुरंग चरणापाशी दावी महात्मे गंगेचे. अतिशय गंगा स्नान करणं महत्त्वाचं आहे. बरीच लोक गंगा स्नान करण्यासाठी पवित्र गंगेच्या ठिकाणी जातात, नदीकाठी जाऊन स्नान करतात. त्याच्या मागचं महत्त्व असं आहे की हे स्नान केल्याने आपल्या शरीर आणि मन तर शुद्धी होतेच, पण थंड पाण्याने रक्तभिसरणही जोरात होऊन आरोग्य उत्तम राहते. पण आजच्या ह्या युगात हे मानणं कठीण आहे, पण हे जे महत्त्व आहे त्याकरताच जर आपण एखाद्या पवित्र स्थानी आधी कधी गेला असाल तर तेथून गंगा आणली आहे. तशी मी गंगा आणलेली आहे आणि तिला 3-4 वर्ष मे बी झालेत. तर दर 3 वर्षांनी जेव्हा अधिक महिना येतो त्यावेळेस विशिष्ट करून ही जी गंगा आहे मी एका परातीत सगळं हे काढते आणि तिचे पूजन करते छानपैकी. गंगेची आरती म्हटली जाते. अतिशय छान वाटतं गंगा पूजन केलेलं आहे आणि पुण्याही पण वाढतेच. नमो गंगे गंगे, नमो भागीरथी, नमो नमो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.